आपले नॅशनल हायवे आपल्या डांबरीमध्येच आपले वे रिपोर्ट असतात सर, आपण तसं काही नाही सर. असं तुम्हाला कोण यांचं कॉन्क्रीट रोड डांबरी केलं कोण आहे तुम्हाला सर? आपलं माजी नगराध्यक्षांनी त्याच्यावरती हे केलेलं आहे. नॅशनल हायवे काय आता मला तुम्ही सांगा, जिथं आरसीसी स्लॅब किंवा आरसीसी ब्रिज आहेत त्याच्यावर डांबरी करत नाही का? ते इंजिनियर आहेत का कोण आहेत ते? कैलासनगरच्या ब्रिजवर त्यांनी केलं. ते इंजिनियर आहेत का? अहो नगरपालिकेची काय काय आता लुटमार झाली, मला आज नाही बोलायचं, जाऊ दे, झाले ते झाले, ठीक आहे, सोडून द्या. अहो ड्रेनेज ओपन ड्रेनेज करू नका, ठराविक कॉन्ट्रॅक्टर तेच काम करतात नगरपालिकेत, ते 2-3 जणांनाच कामं देतात. ही काय पद्धत आहे नगरपालिकेची? लक्ष देत नाही माझ्या. तो कोणतरी एक मुल्ला ना, काय ना कोणतरी अगरवाल, मला माहित नाही. आता ते एवढे कर्तव्य दक्ष असते तर मला त्यांना विचारा म्हणा. 80 लाख रुपये मी 2019ला आमदार झालो, पहिल्यांदा कुमार रिसॉर्ट पासून तर तुमच्या कामगार पुतळ्यापर्यंतचा रोड डेकोरेटिव्ह करायला 80 लाख रुपये दिले. त्याचं काय केलं माझ्या त्या पैशाचं ते तरी सांगा मला. पैसे गायब झाले. लोणावळेकरांसाठीचा जिव्हाळ्याचा महत्वाचा विषय त्यामध्ये आता आपली जी काही बैठक संपन्न याच्यामध्ये देखील बराच उराव झालेला आहे. भांगरवाडीचा जो काही पूल आहे त्याच्यामध्ये अजूनही नागरिकांमध्ये संदिग्धता अशी आहे की नक्की हा पूल तयार होणार की नाही अजून पुढचे 5 वर्ष तरी. काय सांगाल याच्यावरती नक्की? हे बघा, पुलाचं काम करताना मी त्या प्रक्रियेत मागच्या 5 वर्षात अजिबात लक्ष दिले नाही, कारण मी काय नारळ फोडाय तिथं नव्हतो. त्या पुलाच्या कामाचा माझा काही संबंध नव्हता. मी आत्ता जबाबदारी घेतली. आमदार झाल्यावरती पहिल्या दौऱ्यामध्ये भांगरवाडीचा पूल पाहिला. मी 2 महिन्यापूर्वी आमदार झालो. मी आजही तुम्हाला सांगतो, मी त्याच बाबतीमध्ये दर महिन्याला मी नगरपालिकेतून आढावा घेणार प्रत्येक कामाचा. मी 10 तारखेपर्यंत जर यांनी पुलाचं कामाला सुरुवात नाही केली, मी नगरपालिका बंद करणार म्हणजे करणार. टापऱ्यांचं पण तेच सांगतो. मी मुदत दिली होती, हात फ्रॅक्चर झाला, थोडे दिवस घरी होते, नाही टपऱ्या काढल्या, मी टपऱ्या बाहेर आणून टाकणार. मी काम करणार म्हणून मला कामाकरता निवडून दिला ना, मी करून दाखवणार. मला काय कुणाला मी मिंदा नाही, कुणाची काय मला हप्तेवरी चालू नाहीये, त्यामुळे मी कुणाचं ऐकायला मोकळा नाही. शहराला सुंदर करायचं, शहरातल्या नागरिकांना सुविधा द्यायच्या, मी जबाबदारी मी बांधली. पण तिथं अधिकाऱ्यांचं पुन्हा काम कुचरपणा केला तर मी काय सोडायला मोकळा नाही. आणि कामाच्या बाबतीत तुम्ही दर्जाचं सांगत असाल तर दर्जाच्या बाबतीत मी कुणालाही म्हणत नाही की मी चांगलं काम केलं त्यांनी वाईट केले. सगळ्यांनी त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. छोट्या जनतेचा पैसा आहे. जर तुम्ही माझ्याकडे कुठली तक्रार करत असेल तर त्या बाबतीत सुद्धा मी लगेच तात्काळ आता जाऊन बघणार मी पुलाचं काम. आता मला दाखवा कुठल्या पुलाची काय कंप्लेंट येते. आणि जर अशी तक्रार असेल तर पहिलं माझ्या कानावर घाला. का तिथं काय फक्त शो करायला गेले होते का कुणी? काय ते पाहिलं का जाऊन त्यांनी कुणी? कसं काम येते म्हणजे शोबाजी करण्यापेक्षा पहिला मला तक्रार अर्ज करा ना, किंवा आमदार तुमच्या फंडातून जे काम झालेलं आहे ते काम योग्य झालेलं नाहीये, निकृष्ट दर्जाचं आहे, किंवा ते काम करताना आपण त्याची पाहणी करा आणि ते काम चांगलं करा. मला का नाही लेखी पत्र दिलं? का फक्त शो करायला गेले तिथं? हे बघा काम असं ना, शोबाजी नका करू म्हणा, काम करा. खरं तसं नाही, ते तिळपापड झालं त्यांचा जो उमेदवार होता